शहादा पालिकेच्या म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत बांधण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था म्हणून खाजगी संस्थेला दिलेल्या इमारतीमध्ये तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच शहादा पालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्याकडे केले आहे। शहरातील मध्यवर्ती भागात शहादा पालिकेच्या मालकीची सुमारे 5 एकर परिसरात म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत असून सद्यस्थितीत या ठिकाणी इयत्ता 5वी ते 12वी या वर्गात सुमारे 847 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। शहरातील तळागाळातील सर्व समाजातील हे विद्यार्थी असून त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना नाईलाजास्तव येथे शिक्षण घ्यावे लागत आहे। शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। वरच्या स्लॅबचे प्लास्टर वारंवार पडत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वर्गात बसावे लागते आणि शिक्षकांना याचा त्रास होतो। मागील बाजूच्या भिंती अत्यंत जीर्ण झाल्या असून खिडक्यांना तावदान नाहीत। या भिंती कधी कोसळतील याबाबत काही सांगू शकत नाही। विशाल जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। शहादा पालिकेच्या अंतर्गत म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल ही आज पडक्या अवस्थेत झालेली आहे, तर ती शाळेची डागडुगी न करता त्या शाळेला पूर्णतः नष्ट करून तिथे नवीन इमारत बांधावी, अशी मागणी आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय सनारे साहेब यांना एक निवेदन दिले आहे। कारण की जर डागडुगी केली तर ती फक्त 5 ते 10 वर्षासाठी राहील आणि जर नवीन इमारत बांधली तर ती 100 वर्षापर्यंत चालू शकते। शहादा न्यू इंग्लिश स्कूल ही आपल्या तालुक्यातील सर्वात जुनी संस्था असून 100 वर्ष या इमारतीला झालेले आहेत आणि या शाळेतनं खूप चांगल्या प्रकारचे विद्यार्थी उच्चस्तरीय पदापर्यंत गेलेले आहेत आणि त्या शाळेची आज दयनीय अवस्था झालेला असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ही मागणी करीत आहोत। कारण डागडुगी जर केली तर फक्त 2 ते 5 वर्ष त्याची कालावधी असते। तसेच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना देखील आम्ही या माध्यमातून निवेदन करणार आहोत की या आमच्या शिवसेनेच्या मागणीची दखल घेऊन संबंधित इमारतला पाडून नवीन इमारत करावी, अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत। मी प्रदीप लक्ष्मण केदारे, या म्युनिसिपल हायस्कूलचा एक कर्मचारी। ही जी म्युनिसिपल हायस्कूल आहे आमची फार जुनी 100 वर्ष जुनी शाळा आहे आणि शाळा फारच मोडकळीस आलेली आहे। शाळा सगळी हे झालेली आहे, दुरावस्था शाळेची झालेली आहे। कधी शाळेच्या कुठलं छत पडतं, कुठला दरवाजाच एखादा निघून येतो, कुठली खिडकीच एखादी निघून पडते शाळेची। आता या शाळेची दुरावस्था फारच झालेली आहे। ह्या शाळेची नवीन बांधणी व्हायला हवी, अशी आम्ही सगळे कर्मचारी मागणी करत आहोत। कारण या शाळेला फार जुना इतिहास आहे। फार मोठमोठी माणसं ह्याला शिकून गेली, कोणी वकील, कोणी डॉक्टर, काही कुलगुरू झालेले आहेत या शाळेतले, काही येतं न्यायमूर्ती सुद्धा झालेले आहेत या शाळेतले विद्यार्थी। म्हणून आम्हाला असं वाटतं की शाळा फार जशी होती आधी तशी शाळा ही व्हायला हवी। कारण आता बघायला गेलं तर आपण मंदिरांना फार मोठमोठ्या देणग्या देणं चालू आहे। मंदिरं मोठमोठी सुशोभित होत आहेत, पण मंदिरांपेक्षा आता मंदिरांना, त्या मंदिराला आमचा काही विरोध नाहीये, पण ही शाळेला सुद्धा तितकीच मदत केली पाहिजे। शाळा पण सुंदर झाली पाहिजे आणि अगदी पूर्वीचं वैभव शाळेला मिळालं पाहिजे। ज्ञान मंदिर आहे, या ज्ञान मंदिराची जी दुरावस्था झालेली आहे ती आता याला रिपेअर केले पाहिजे। नवीन पिढीसाठी नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान येते आणि त्या नवीन तंत्रज्ञानानुसार शाळेची निर्मिती आता व्हायला हवी, नवीन सगळं काही व्हायला हवं, हीच अपेक्षा आहे। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।